जागतिक भूराजकीय अस्थिरता, अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे व्याजदर कपातीचे संकेत आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण याचा थेट परिणाम भारतीय बाजारावर दिसून येतोय. सोने आणि चांदीनंतर आता तांबे, पितळ आणि ॲल्युमिनियम सारख्या मूलभूत धातूंच्या दरांनीही उच्चांक गाठलाय. या दरवाढीचा फटका थेट उद्योग आणि सामान्य ग्राहकांना बसतोय. जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे भारतात मौल्यवान आणि मूलभूत धातूंचे दर झपाट्यानं वाढत आहेत. चांदीनं प्रति किलो 2 लाखांचा टप्पा पार केला असून एका वर्षात तब्बल 149% वाढ नोंदवली आहे. तर सोन्याच्या दरानंही 70% झेप घेत 24 कॅरेटसाठी प्रति 10 ग्रॅम 1,30,000चा उच्चांक गाठलाय. याच दरम्यान आता तांबे, पितळ आणि ॲल्युमिनियमच्या किमतीनेही उद्योग विश्वात खळबळ उडवली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तांब्याच्या दरात तब्बल 40% वाढ झाली असून पितळ 16% आणि ॲल्युमिनियम 20% महागलंय. तांब्याचा दर बाजारात विक्रमी वाढीसह आता प्रति किलो 1,600 रुपयांपर्यंत पोहोचलाय. इलेक्ट्रिक वाहने, अक्षय ऊर्जा प्रकल्पांची वाढती संख्या यामुळे तांबे आणि ॲल्युमिनियमची मागणी प्रचंड वाढली आहे. त्याचबरोबर चिलीतील खाणींमधील अपघात आणि इतर देशांतील उत्पादन घट यामुळे तांब्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. ॲल्युमिनियमच्या उत्पादन खर्चात वाढ झाल्यानं त्याचाही दर चढता आहे. या दरवाढीचा थेट फटका दागिने, इलेक्ट्रिक, ऑटोमोबाईल आणि बांधकाम क्षेत्राला बसत असून उद्योगांपुढे नवं आर्थिक आव्हान उभं राहिलंय.